आज दीदी होती म्हणून जमलं. मी होते म्हणून साई गेली. ताई गेली, आई हिम्मतच केली. हा तेवढा आहे. मया कशी करते तू? हा मया करू. हा करा करा मया करू बाय. त्याला म्हणती घेऊन येत आणत नाही शहाणा. आण ना माझ्यासाठी. नक्की जातो म्हणायचं नंतर दाखवावं लागेल ना मला. मनू उभी राहिली कोणी नाही पाहिली. तिचं लक्ष दुसरीकडेच आहे कुठेतरी. बरं त्याच्यासोबत खेळ त्याच्यासोबत खेळ त्याच्यासोबत खेळ. कर नाक चपट होईल तसं. मम्मा रेडी. चांगलं सांभाळा. लेकर तुझे मनीमुळे सगळ्यांना भीती वाटते. या संध्याकाळी लवकर या आणि गाडीवर व्यवस्थित बस. ते भैयाच्या गाडीची एक भीतीच वाटते मला. चप्पल खाली का? बाय बाय. इकडे काय चाललंय आमचं? हा चला भरपूर कामं आहेत आता आम्हाला. भरपूर कामं आहेत. तू हिला सांभाळायचं काम करायचं. मनू मामा कुठे कुठे गेला? ए मामू ते बघ आला 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 आला. हाय हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं की तुम्ही आत्ता बघितलं आई पप्पा गावाला गेलेत म्हणजे गावाकडे गेलेले आहेत. तर आज हे दोन्ही पिल्लं आणि आम्ही दोघी आणि बाकी सगळं घरातलं काम असं आम्ही मॅनेज करणार आहोत. हां आणि इथं जरा शांत बसत नाही असतो मला सगळ्यांनाच माहिती आहे. बऱ्याच जणांचे मला कॉमेंट्स येत असतात की ये तो अभी सुरुवात है आगे आगे देखो होता है क्या. आणि तसं आता ते होणार आहे. हां तर आत्ता नाश्ता हे झाला आहे आमचा. बाकी स्वयंपाक सगळ्यांच्या आंघोळी ह्या दोघींना आंघोळी घालायच्या ते पण सगळं बाकी आहे. तर आता बघूयात हळूहळू कसं होते काय. रोज आई असायची तरीसुद्धा पूर्ण दिवस जायचा तिचा. कारण ह्या दोघी आम्हाला काहीच काम नाही करू द्यायचं. म्हणजे नानू तर आराम करते पण ही पण मला काही नाही करू द्यायची त्याच्यामुळे. आणि आज तरी यांना सांभाळून बाकी पण कामं आहेत. हे असंच आहे कंटिन्यू तू घे. हां चलो. चला पहिले तर मी फ्रेश झाले. म्हटलं आपण स्वतः फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीची सगळी कामं करू. कारण आता हे दोघी पण झोपल्यात. म्हटलं त्या उठायच्या पहिले. हे दोघं आहेत का? त्या दोघी छोट्या त्या दोघी पण झोपल्यात आणि हे दोघं पण झोपलेत. तू तर काय नाईट ड्युटी करून आला सो ह्याचं ते रुटीन असतं की मग दिवसभर नंतर मस्त लोळत पडायचं. आणि ज्ञानू पण आराम करते. तर म्हटलं मी माझं आवरून घेते जेणेकरून मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोघींना आंघोळी घालायच्यात आणि मग बाकी सगळ्या गोष्टी होतील. नाश्ता सकाळी केला होता शिरा जे की मला सकाळी सकाळी गोड खायला आवडत नाही. पण ज्ञानूला बनवला म्हणून मग आम्ही पण तोच खाऊन घेतला. आणि वेगवेगळं नको म्हटलं बनवायला. पण आत्ता पप्पा आणि आई गेले तर त्या दोघांनी पप्पानी मला फोटो पाठवला मस्त हे खाताना काय रे रस्सा समोसा जो मला खूप आवडतो. त्याला म्हणती घेऊन येत आणत नाही शहाणा. आण ना माझ्यासाठी. नक्की जातो म्हणायचं नंतर दाखवावं लागेल ना मला. नक्की घेऊन यायचा. मग तू समोसा आणतो रस्सा नाही आणत. लांब जावं लागतं म्हणे. आणि गाडी पण पप्पा घेऊन गेलेत आता. तर आता मला एकदम खायची इच्छा झाली आहे. त्यात भूक पण लागली आहे. आई असली की मस्त पटकन गरमागरम ती बनवत असते. त्याच्यानंतर मग मला म्हणजे आम्ही खातो असं होतं. पण ठीक आहे आता कुकर वगैरे लावले. त्यानंतर भाजी आणि चपाती हे सगळं मी बनवून घेऊ. आणतोय नक्की. इथे आता कोबीची भाजी करते. कुकर लावले
आणि 7 नंतर अरे बापरे उठला ए परी उठली परी बंद केले आणि हे आमचे पण उठले मॅडम हे पण उठलं दोन्ही कार्टून उठले सोबतच. तरी पण भैया उठल्यानंतर शांतीत असतात दोन्ही त्याच्यामुळे ठीक आहे. नाही तर नाही का टॅ टॅ चालू केलं. मया कशी करते तू हा मया करू हा करा करा मया करू बाची मया तसं एवढा रेट देऊन जरा प्रेमाने कुठं जोर नको नको तिला कळत नाही उगाच. हा कर तशी मामा कसं सांगतो तशी कर. नको ज्ञानू नकोच जाऊ दे नको तुमची माया. म्हण्या थोडा वेळ मामाकडे बस. हा इकडे मी स्वयंपाक करत होते आणि भैयानं माझी फरमाईश पूर्ण केलेली आहे. थँक्यू. हा ना मला ते पप्पानी फोटो पाठवला ना रस्सा समोसा मला इतके खायचे मस्त बिग बॉस चालू आता. त्याला उठवलं पण थँक्यू हा एवढं उठून माझ्यासाठी गेलास. आता पहिले मी समोसा खाऊन घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक मला चला मावशी हाताने एवढे खाऊन घे. चला बघ खाती का नाही तर काहीतरी दुसरं म्हणजे कोणी घाला फक्त पूर्ण खाईल आणि रडणार नाही असं खाऊ घाला. त्याच्याकडे नको देऊ तू फक्त मांडीवर घे तू खाऊ घाल असं कर. झालं का जेवायला? आईपेक्षा लवकर झालं बघ. आई खाली घेते ना गॅस मग खाली सगळा पसारा आहे आईचा वेळ जातो. आईला पटपट सुधरत नाही. आईने व्हिडिओ बघितला ताई म्हणून बरे लई शहाणी आहेस म्हणे. तिला एक दिवस करायचं म्हणे. एक दिवस करायचं आणि मी 2-2 करते म्हणे नाश्ता असं म्हणलं ना. तिने काय फक्त शिरा केला आणि सगळ्यांना तोच खाऊ घातला असं म्हणलं. एक तर दोघींना काही गोष्टी माहित नाहीये. दोघी झालोय नवीन. हा दोघी झालोय नवीन त्यामुळे शोधून कसं तरी केलंय. भैया तू पण जेवतोय का लगेच? हा लगेच का मग बनवू का तुला? चला ताट रेडी आहे. आज दीदी होती म्हणून जमलं. मी होते म्हणून साई गेली. ताई गेली आईने हिंमतच केली. हा तेवढा आहे. जाईपर्यंत पण आईचं चाललं होतं की दोघी नीट काम एखादं सोडून द्या पण लेकरांना एखादं काम कमी करा पण ते तिला माहिती आहे ना पिलीचं कसं आहे ते अजिबात शांत बसत नाही. ही छोटी शांत आहे पण मग तेच आंघोळ घालताना आता अजून त्यांची आंघोळ बाकी आहे. म्हणजे अनुला म्हटलं पहिले जेवण करून घे आंघोळ घे निवांत. चलो आता ह्या दोघांचं जेवण झालंय आणि मी किचन आवरत होते. म्हटलं ते आवरते म्हणजे जेणेकरून ना ह्या दोघींना नंतर मालिश करून आंघोळ घालता येईल कारण भरपूर उशीर झालाय. कितीच वाजले रे 1 की 2? 2 सव्वा 2. हा ते सगळं आवरत होते आणि तेवढ्यात पिल्लू पडली आहे. त्या ते पायपुसणी आहे ना ती त्याच्यावरती बसली होती आणि तिथं ट्रायपॉड ठेवलेलं होतं. ट्रायपॉडला पकडलं आणि तशीच ती डोक्यावर पडली. हा ना किती लागलं थोडीशी रडली आणि लगेच शांत बसली. पण आपण की नाही आजी बाबा आले ना आजी बाबाला ह्याचं नाव सांगू. हा मामाचं सांगायचं ना मामा हो म्हणते सांगायचं ना नाव आजीला सांगा ना. हा मामाने मला घेतलं नाही आणि माऊ पण जेव्हा मी पडले ना तर तेव्हा ओरडती म्हणा. माऊने पण लक्ष नाही दिलं माझ्याकडे. हो ना माझी गुणी बा एवढे स्ट्रॉंग आहे ना. थोडीशी रडली आणि लगेच शांत बसली. हा मामाला विचार काय करत होता तू? मामा काय करत होता? मामा बिग बॉस बघत होता. वरतोंड करून कसं सांगतोय असं आहे. ए चल ग आता आम्ही मालिश आणि शंभू करू है ना. हो 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 आता
आता तरी ती सगळ्यांकडे जाते म्हणून ठीक आहे, नाहीतर ती कोणाकडे जायची पण नाही. आता भैयाकडे राहते छान आणि ज्ञानूकडे यांच्या सगळ्यांसोबत थोडीशी ओळख झाली आहे, त्याच्यामुळं शांत बसते. पण तरी सुद्धा ना तिची वळवळ इतकी चालू आहे बापरे, म्हणजे ती त्यांच्याकडे शांत बसते पण ती अशी आजूबाजूला खेळताना आहे, म्हणजे लहान आहे तर काही कळतही नाही की इथून पडू मग लागेल असं काही. तो फक्त इकडे चढ तिकडे चढ, याला हे ओढ ते ओढ हे सगळं चालू असतं. आणि आईचं रॅक हे सगळं किचनमध्ये खाली असल्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं. आई पण आता मला नाही दोघींना इथेच मालिश करून लगेच सांगू. ते बघा परी पण आली, परीची पण मालिश करायची. एवढ्या छोट्या बाळाला मी आंघोळ नाही घातली, आता फर्स्ट टाइम आहे आज. दोघी मिळून बरोबर. ए मनू मनू नको भेटू, ते चष्मा घे बघ तिच्या हातात. ओय ओय तुला काय झालंय? हा तुझ्याकडे लक्ष द्यायचंय, तुझ्याकडे द्यायचे लक्ष. हा सगळ्याकडूनच कशी लक्ष द्यायचे? आता अवघडच आहे ना. आता शांत बसा. मग मालिश करू आपण, मग आंघोळ करू. शंभो शंभो कसं शंभो शंभो करतो आपण, कसे करतो? हा बोलायला पाहिजे तुला. कोण बोलत असेल सारखं? तू शांत बस कर. राणी ए राणी इथे बस, खाली बस पटकन. असे भैया तरी घरी आहे म्हणून बरे, ते पण पडली. होय मामा घरी आहे तरी पण पडली. हा मामाने लक्षच नाही दिलं. दोन्ही पिलं आमची झोपली आहेत, म्हणजे दोघींची पण मालिश केली. आता छोटी जी आहे बेबी, तर तिचं काय झालं, ती लहान आहे अजून, त्यामुळे मला तेवढी काही मालिश करायला जमली नाही. पण जशी जमेल तसं मी तिची मालिश केली, आंघोळ घातली. आंघोळ घालताना मध्ये थोडीशी रडत होती, पण मग ती रोजचीच रडते. त्याच्यामुळे म्हणजे तिला आवडत असेल का त्याची तर आंघोळ माहीत नाही, कारण मनू अशी कधी रडलीच नाही. त्याच्यामुळे मग असं वाटायचं की ही कोस काय रडतीये पापा, म्हणून मग थोडीशी भीती वाटत होती. सो पटकन आंघोळ घातली तिला आणि नंतर झोपवलं. मनूला पण आंघोळ घातली, झोपवलं. आता म्हटलं मी पहिली जेवण करते, कारण झालेत आता वाजलेत 3:30. रोज मी 1:30-2च्या आसपास असं जेवण करून घेते. पण आज एक तर समोसाने भूकमोड झाली. त्याच्यामध्ये असं होतं ना की आपणच म्हणजे आता मलाच करायचं हे म्हणून थोडंसं धाक जर असेल ना तर मग त्याच्यामध्ये भूकच नाही लागत. आणि आज मला आईचं कळते, मी आईला नेहमी म्हणते काय तुला भूकच का नाही लागत ग, एवढा वेळ तू कसं काय थांबते. आई म्हणते नाही काय वाटत ते, तसं माझं आज झालंय. सो आई कसं करते ना हे आज मला कळतंय. पण तरी सुद्धा आई मला म्हटली की तू कपडे वगैरे काही धुत बसू नको, आणि जे की मी नाही धुणार. आता मी फक्त आता जेवण करणार आणि हे सगळे आराम करतात. तर मला पण इच्छा झाली की आता मी पण थोडं पडू, आणि मनू झोपली आहे तोपर्यंत मला थोडंसं आराम करायला मिळेल. पण माहित नाही आता ती किती वेळ झोपेल. म्हटलं पहिली जेवण करते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काय होईल तर ते कंटिन्यू करूयात. आई आली की लागली कामाला. होय आई, आणि मी सगळं आवरलेलं बघ ज्ञानू, किती पाणी खरलं. भैया म्हणला ते 5 मिनिट पण टिकणार नाही म्हणून. आई आली की लगेच खाली गॅस घेणार. हा आईला वरती नकोच वाटतं. आमचा मन्या रेडी झालाय. मनू श्रीराम श्रीराम मम्माला काय खायचं? जय श्रीराम. जय श्रीराम. आई आली आहे जसं आता तुम्ही बघितलं. तर आम्ही आता थोडंसं रिलॅक्स झालोय, कारण ह्या दोघींना सांभाळणं आणि त्याच्यासोबत बाकी गोष्टी म्हणजे खरंच खूप अवघड आहे. म्हणजे ती तरी छोटी आहे म्हणून, पण मनू अजिबात एका ठिकाणी शांत बसत नाही आणि त्याच्यामुळे तिला सांभाळणं खूपच जास्त अवघड आहे. हा जसं की सकाळी काहीतरी छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला ते तशा गोष्टी होतात. होय हा. आणि आता तिला बाहेर घेऊन आले, तिला मज्जा वाटते रे एवढी गॅलरीमध्ये, कारण तिला आतमध्ये ना बेडरूममध्ये इतकं कोंडल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मग तिला तिथं काही बसत नाही. आता मग हे ओढ ते ओढ, कपाटाच्या तिथे कुठेतरी हातपाय घाल, हे ते असं तिचं चाललेलं असतं. तेव्हा तिला मी बाहेर आणते ना तेव्हा एकदम छान वाटतं. हो ना, छान वाटतं ना एकदम. आणि आता मामा पण गेला ऑफिसला, आम्हाला सांभाळायला नाही आता मामा. हा म्हणून आता मी घेऊन बसली आहे तिला. तसं आता आई आली आहे, आई संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे काय ते सगळं आवरेल, त्यामुळे मी पहिलं घेऊन बसू शकते. हो ना.
हो ना. आणि एक दिवस जरी आई नसली तर बघा ही अशी फजिती होत असं. होय होय पडशील. हो कुठे जायचंय कुठे जायचंय हा. चला सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला ते तुम्हाला नक्की सांगा. हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.